मडगावचे दामबाबाले घोडे ही संस्था फाटल्या 19 वर्सां सावन सामाजीक मळार सक्रिय आसा। त्या भायर ही संस्था दर वर्सा सर्ती घडोवन हाडटात। अंदूचे दिंडी महोत्सवाचे खाशेले आकर्षण म्हटल्यार 4 पथकां शाळेच्या भुरग्यांची आसतली, जाळवणदारान सांगला। श्री दामबाबाले घोडे ही मडगावची सांस्कृतिक संघटना 3 नोव्हेंबराक 116वो दिंडी महोत्सव घडोवन हाडटा। महोत्सवाचोच एक भाग म्हणून आकाशकंदील सर्त, फळां आनी भाजीव कोरीव कामांची सर्त आनी दिंडी पथक सर्त घडोवन हाडटली। जाळवणदारांनी पत्रकार परिशदेत सर्तीची पुराय माहिती दिली। 116वो दिंडी महोत्सव येता 3 तारखेक मडगांवां जावपाचो आसा। आमच्या मडगांवकाराची दामबाबाली दिंडी ह्या दिंडी महोत्सवा निमतान गेल्या अनेक वर्सां फ्रूट कार्विंग स्पर्धा, आकाशकंदील स्पर्धा आनी दिंडी पथक स्पर्धा हे आयोजीत केले वता। बाब दामू नायक आपल्या स्वकश्टान हे सगळे कार्य फुडें व्हरता इतली वर्सां। ह्याय वर्सा 116वी ही दिंडी राज्य सरकार मान्य ही दिंडी, ह्या दिंडी निमतान दिंडी पथक स्पर्धा आमी आयोजीत केल्या, आकाशकंदील आनी फ्रूट कार्विंग। दिंडी पथक स्पर्धेक गोंयभरच्यान म्हणून ह्या वर्सा 20-21 पथकां येतली अशी आमकां भरोसो आसा। ह्या पथकां भितर 4 इस्कॉलाची पथकां हे आकर्शण आसतली, ल्हान भुरग्यांची पथकां आसतली, कारण हे सगळे फुडें व्हरपा खातीर हो कल्चर ल्हान भुरग्यां कडल्यान फुडें वचचो म्हणून ल्हान भुरग्यां इस्कॉलाच्या 4 इस्कॉलाक आमी हांगा निमंत्रण दिलां, ती आपली पथकां आमचे समोर दवरतली। त्याच बरोबर पेडणे ते काणकोण मेरेन अनेक दिंडी पथकां ह्या वर्साक ह्या दिंडी स्पर्धेक भाग घेतली। आकाशकंदिला भितर वर्सान वर्स तुमी सगळ्यांनी पळयलां की भरघोस आमकां प्रतिसाद आसता। शेवटी आकाशकंदील पुरो अशें म्हणपाचें आमचेर पाळी येता, थंय भरपूर प्रतिसाद मेळटलो। फ्रूट कार्विंग बी सदच्या भशेन बरे पैकी जातलें। आतां दिंडी स्पर्धा जी आसा ती सांजे वेळाचेर 5 वरांचेर आमी सुरू करतले। ही स्पर्धा हरिमंदिरा कडल्यान सुरू जातली। हरिमंदिरा कडल्यान सुरू जावन ती स्टेट बँक जे आसा ते आमी दामबाब चौक म्हणून आमचें स्थान आसा त्या स्थानाचेर रिंगण जातलें। रिंगण म्हळ्यार शेवटी हे कंक्लुडींग एक कल्चरल डिस्प्ले आसता ते करून ह्या पथक स्पर्धेची सांगता जातली। जी पथकां आमचे कडेन पार्टिसिपेट जातात ही पयस गांवगिऱ्या वाठाराच्यान हे लोक येतात। कश्टकरी समाजाचे हे लोक आमची कला, संस्कृती, परंपरा फुडें वचची म्हणून कश्टान खूब आपले कष्ट करून फुडें वतात। तांकां ल्हानसो आदार म्हणून 10,000 रुपया हे मानधन आमी प्रत्येक दिंडी पथकाक दितले। ह्या वर्साक जो प्रायज मनी आसा, प्रायज स्ट्रक्चर आसा, गेल्या वर्सा आमचे 33,000 आसले फर्स्ट प्रायज, ह्या वर्साक ते 51,000 आसा। सेकंड प्रायज गेल्या वर्साक 20-25,000 आसले ते ह्या वर्साक 31,000 आसा। आणि थर्ड प्रायज ह्या वर्साक जे 20,000 आसले ते 25,000 आसा। हे आमी बक्षीस वाडयलां, कारण हे लोक खूब कश्ट करतात, तांकां एनकरेजमेंट मेळचो म्हणून बाब दामू नायकाच्या अध्यक्षतेखाला निर्णय जालो आनी हे बक्षीस अमावंट जो आसा तो आमी खूब मोठ्या प्रमाणात वाडयला। तशेंच कॉन्सोलेशन प्रायजीस आमी लास्ट इयर 6,000 रुपया दिल्ले, ह्या वर्साक आमी ते 10,000 केल्या। आनी अशी आमी तांकां कंडिशन घातलां, 10 ग्रूप मेरेन जर उरले 10चे सकल जाल्यार एकच कॉन्सोलेशन, 10चे वयर जर ग्रूप उरले 10 वयर 15 कितले आसूं न्ही जाल्यार 3 कॉन्सोलेशन, 10,000 अशें दितले।